प्रिय आई, आई तू माझ्यापासून दूर नाहीस. ती रोज माझ्या समोर असते, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या तिच्या समोर बसून सांगायची हिंमत होत नाही. म्हणून आज मी हे पत्र लिहितोय. आई, तू रोज माझ्यासाठी जेवण वाढतेस. मी मोबाईल मध्ये बघत बघत जेवतो. तू 2-3 वेळा विचारतेस आणखी वाढू का, आणि मी म्हणतो नको ग, झालं. पण खरं सांगू, जेवण कधीच कमी नसतं. फक्त तुझ्यासोबत बसून जेवायला वेळ कमी पडतो. तू सकाळी उठवतेस, उठ बाळा उशीर होतोय, आणि मी चिडून म्हणतोय आई उठतो ना. त्यावेळी तुला माझा राग दिसतो, पण मला आज सांगायचं आहे. तुझ्या त्या आवाजाशिवाय माझी सकाळ अपूर्ण आहे. कधी मी घरी उशिरा येतो, तू दार उघडतेस, मी म्हणतो आई एवढ्या रात्रीपर्यंत जागी आहेस. तू हसून म्हणतेस झोपच आली नाही रे, पण मला माहिती आहे तू माझी वाट पाहत असतेस. आई, मी तुझ्या समोर कधी सांगितलं नाही, पण जेव्हा माझं काही चांगलं होतं ना, तेव्हा सगळ्यात आधी मला तुझा चेहरा आठवतो. आणि जेव्हा काही चुकतं तेव्हा सगळ्यांपासून लपवता येतं, पण तुझ्यापासून नाही, कारण तू माझी आई आहेस. माझ्या चेहऱ्यावरचं हसू खोटं आहे की खरं हे सगळ्यांना कदाचित कळणार नाही, पण तुला कळतं. आपण रोज एकाच घरात असतो, कधी एकमेकांच्या समोर बसतो, कधी एकमेकांशी बोलतो, पण आई, माझ्या मनातलं तुझ्यासाठी जेवढं प्रेम आहे ना, त्यातला अर्ध सुद्धा मी तुला कधी सांगितलं नाही. म्हणून आज या पत्रातून सांगतोय, आई तू माझ्यासाठी फक्त घरातील व्यक्ती नाहीस, तू माझं घर आहेस. आणि एक दिवस मी नक्की तुझ्या समोर हे बसून सगळं बोलणार आहे, पण तोपर्यंत हे पत्र ठेव, कारण कदाचित तुझा मुलगा समोर असतो तेव्हा हे बोलू शकत नाही. आई, तुझंच ते लेखून.